नमस्कार सर. हा नमस्कार ताई, बोला ना. नुकसान भरपाई जी आहे यावर्षी भरपूर ठिकाणी झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अखंड पाऊस होता, बरोबर? हो. यासोबतच सरकारने एक GR काढला होता की अतिवृष्टी नुकसान भरपाई 8,000 रुपये प्रमाणे सर्व शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी. आणि सोबतच नंतर 31,628 कोटींचं पॅकेज देखील जाहीर केलं. ही जी नुकसान भरपाई आहे ती आणि 31,628 कोटींचा दुसरा टप्पा याच्या वितरण संदर्भामध्ये कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील, काय सांगता येईल? नक्कीच आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून जे 31,628 कोटी रुपयांचं जे पॅकेज जाहीर केलं होतं, त्या पॅकेजच्या अगोदर NDRF आणि LDRFच्या निकषानुसार राज्य सरकारकडे जे जे प्रस्ताव जिल्ह्यांचे गेले होते, ते प्रस्तावानुसार राज्य सरकारने हेक्टरी 8,500 प्रमाणे आणि 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केली होती. सरकारनं सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार. दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं आणि दिवाळीनंतर काही अनुदान जमा झालं, परंतु हे होतं जे GR काढले होते, जे प्रस्ताव राज्य सरकारकडे गेले होते हेक्टरी 8,500 प्रमाणे आणि 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान भेटलं. आणि अनुदान कुणाला भेटलं? ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID होते ऑलरेडी, त्यांच्या DBTद्वारे त्यांच्या आधार सवर्ण बँक खात्यामध्ये हे अनुदान त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालं. त्यानंतर आपण पाहतो एक महत्वाची मंत्रिमंडळ राज्य सरकारने बैठक घेतली आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. आणि त्या पॅकेजमध्ये आपण जर पाहायला गेलं तर रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी सरकारने 11,000 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय सरकारने जिरायतीसाठी 18,500 रुपये मंजूर केले होते, बागायतीसाठी 27,500 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी फळबागांसाठी 32,500 रुपये सरकारने मंजूर केले होते. मग शेतकरी म्हणत आहे की सर, जे जुनं जे GR काढले होते, जे प्रस्ताव सरकारकडे गेले होते, ते पैसे आमच्या खात्यामध्ये आलेत, परंतु पॅकेजचे पैसे आमच्या खात्यामध्ये आले नाही. बरोबर, तर ते कधी येणार? तर त्याच्यामध्ये आपण पाहतोय रब्बी पेरणीच्या अनुदानाचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागच्या 8 दिवसापासून वाटपाचं वितरण सुरू आहे आणि उर्वरित जो टप्पा आहे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे जमा होण्याची शक्यता आहे. साधारणतः आपण पाहतोय अनुदान सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं बरंच सारं बाकी आहे. जसं पूर्णपणे अनुदान जर थकीत बाकी जे आहे त्याचा विचार आपण केला, जसं तर सोलापूर जिल्ह्याचं अनुदान बाकी आहे, त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचं अनुदान बाकी आहे, त्यानंतर जालना जिल्ह्याचं अनुदान बाकी आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं अनुदान बाकी आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं रब्बी पेरणीसाठीचं अनुदान 80 ते 90% शेतकऱ्यांना भेटणं बाकी आहे. त्यामुळे ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वितरण होणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय हिंगोली असेल किंवा उर्वरित जिल्हे, हिंगोली, नांदेड, परभणी, त्यानंतर सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा अकोला असेल, अमरावती असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, या सगळ्या जिल्ह्याचं दुसऱ्या टप्प्यातलं जे रब्बीचं अनुदान, कारण की सरकारने हेक्टरी 10,000 रुपये, 2 हेक्टरला 20,000 आणि जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत मर्यादा होती, म्हणजे 30,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. परंतु शेतकरी असं म्हणते सर, सरकारने हेक्टरी 10,000 रुपये अनुदान जमा केलं, मग माझं 1 हेक्टर जमीन होती, 1 हेक्टरला 10,000 रुपये जमा व्हायला पाहिजे होते, पण मला 5,000 का जमा झाली, मला 6 का जमा झाली? तर तो अनुदानाचा पहिला टप्पा होता. दुसऱ्या टप्प्यामधली उर्वरित 40% असेल किंवा उर्वरित 50% असेल किंवा उर्वरित 7% असेल, ते अनुदान बाकी आहे. तर ते उर्वरित जे रब्बीच्या अनुदानाचं वितरण होतं ते दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल आणि 30 नोव्हेंबर पर्यंत येईल अशी एक शक्यता आहे, अशी एक माहिती सध्या आपल्याला मिळालेली आहे. आता हे झालं रब्बीच्या पेरणीच्या अनुदानाचं. परंतु रब्बीच्या पेरणीच्या अनुदानासाठी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नाही, मग त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार का? तर शेतकरी म्हणते बाबा असं तसं काही नाही, पण त्यांना अनुदान हे मिळणार आहे, परंतु त्यांना KYC करावी लागणार आहे. तहसीलच्या मार्फत तुमची यादी घ्यायची आहे, तुमच्या तलाठ्याच्या माध्यमातून यादी घ्या, नंतर तुम्ही तुमच्या रब्बीच्या पेरणीच्या अनुदानाची KYC करा, नंतर तुमच्या खात्यामध्ये हे रब्बीचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये येईल. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी फार्मर ID आहेत त्यांचं अनुदान जर बाकी असेल तर ते 30 नोव्हेंबर पर्यंत येईल. पण रब्बीच्या पेरणीचा अनुदानाचं हे अपडेट झालं, परंतु 31,628 कोटींमध्ये सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून 18,500 रुपये मंजूर केले होते. त्यातलं काही थोडंफार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले, परंतु 10,000 रुपये अजूनही बाकी आहेत. आगाऊ 10,000 रुपये सरकारने जे मंजूर केले होते ते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण त्याचं वाटप बाकी आहे. ते सुद्धा लवकरच वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होईल अशी एक माहिती नवीन देण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीत 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज पुढच्या काही दिवसामध्ये पूर्णपणे वितरण होईल अशी माहिती आपल्याला मिळते आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वाटप होईल अशी एक शक्यता आहे.
आता यामध्ये ज्यांना पार्शियल म्हणजे पहिला टप्पा मिळालेला आहे, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये देखील काही शेतकरी पूर्णपणे वगळले गेलेले आहेत, तर पहिला टप्पा ज्यांना मिळालेला आहे थोड्याफार प्रमाणात त्यांना दुसरा टप्पा लवकर मिळेल का, की फक्त ज्यांना पहिला टप्पा मिळाला नाही त्यांना दुसरा टप्पा वितरित होईल? ज्या ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा भेटलेला आहे त्यांना उर्वरित त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल आणि ज्यांना एकही रुपया किंवा पूर्णपणे 100% अनुदान भेटलंच नव्हतं त्यांना पूर्णपणे त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी एक माहिती सध्या आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून मिळत आहे. त्यानंतर एकंदरीत हे सगळं वाटप अतिवृष्टी नुकसान भरपाई, रब्बी पेरणीसाठीचं अनुदान, आगाऊ सरकारने 10,000 रुपये जे मंजूर केले होते ते संपूर्णपणे वितरण आता वाटप होणार आहे. मग याच्यामध्ये आपण पाहतोय अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी वेगवेगळे GR, जसं की जून मधला वेगळा GR, जुलै मधला वेगळा GR, ऑगस्ट सप्टेंबर मधले वेगवेगळे प्रस्ताव सरकारकडे गेले आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारने प्रस्ताव ते मंजूर केले. एप्रिल 8,500 प्रमाणे जुन्या NDRFच्या निकषानुसार. मग ते प्रस्ताव जे होते जवळपास कुणाला ऑगस्ट अनुदान मिळालं, कुणाला सप्टेंबरचं मिळालं किंवा कुणाला जूनचं मिळालं, तर ते अनुदानासाठी एकूण 93 लाख शेतकरी पात्र आहेत. त्या 93 लाख शेतकऱ्यांना 7,350 कोटी रुपयाचं NDRF आणि SDRFच्या निकषानुसार 7,350 कोटी रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान सरकारने मंजूर केलं होतं आणि ते अनुदान दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांना जमा झालं, दिवाळीनंतर काही जमा झालं आणि राहिलेल्या शेतकऱ्यांचं अनुदान का बाकी आहे की त्या शेतकऱ्यांची KYC झाली नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवाहन केलेले आहे की KYC करा तरच तुमच्या खात्यामध्ये अनुदान येईल. KYC नाही केली तर ते सरकारकडे अनुदान परत वापस जाईल, नंतर तुमच्या खात्यामध्ये काही ते येणार नाही. यामध्ये महिला प्रवर्ग कोणता वगळला जाईल ज्यांच्या नावाने शेती आहे असं? ज्यांच्या नावाने शेती आहे अशा कुठल्याही महिला वगळल्या जाणार नाहीत. त्यांना पूर्णपणे हे अनुदानाचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतील, हे मात्र 100% आहे. ते महिला प्रवर्ग किंवा जे काही ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना, ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना हे अनुदान भेटणारच आहे. बरोबर. आता यामध्ये काही ज्यांची KYC झालेली नाही त्यांना तर वगळलं जाईल, बरोबर आहे. पण फार्मर आयडीचं काय? फार्मर आयडी बद्दल काय कंडिशन्स असतील? ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांनी आपली KYC करून घ्या. KYCच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत प्रत्येक गाव पातळीवरती किंवा तुमच्या तलाट्याकडे आलेल्या आहेत, तुमच्या महसूल मंडळ अधिकाऱ्यांकडे आलेल्या आहेत, तुमच्या तहसीलमध्ये आलेल्या आहेत. तुमची तहसीलमध्ये यादी आलेली असेल, तुमचा VK नंबर घ्या. VK नंबर घेऊन CSC केंद्रामार्फत तुम्ही तुमची KYC करा आणि KYC केल्यावरच तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार आहे. आणि फार्मर आयडी ज्यांच्याकडे नाही त्यांनी तर फार्मर आयडी सर्वप्रथम काढून घ्यावं. फार्मर आयडी शिवाय हे अनुदान येणार नाही, परंतु KYC केल्यावर एवढ्या वेळेसचं अनुदान येईल. परंतु पुढे जर तुम्हाला इथून पुढच्या काही अनुदानासाठी पात्र व्हायचं असेल तर तुमचा फार्मर आयडी महत्वाचा आहे. त्यामुळे फार्मर आयडी सुद्धा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावा. अगदी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच धन्यवाद.